तर मग नमस्कार मंडळी, क्रिकेट विथ भूषणवर सर्वांचं खूप 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 एकदम खूप स्वागत आहे. थोडंसं मी सांगितलं होतं की यूट्यूबला लाईव्ह होतो आहे, पण यूट्यूबला लाईव्ह मी गेलो, पण तिथे थोडं नेटवर्कच्या इश्यूमुळे तिथं प्रॉब्लेम आला. सो सर्वांना त्याबद्दल सॉरी. मी आज इथंच करतो आहे, पण मी उद्या नक्कीच यूट्यूबला लाईव्ह करण्याचा प्रयत्न करेल. कृपया तिथं सर्वांनी सपोर्ट करा. आशा आहे सर्वजण सपोर्ट वगैरे करतील मला. माझे भाऊ तेवढे एकदम जबरदस्त आहे, सर्व एकदम खंबीर उभे आहे, म्हणून आतापर्यंत आपलं पेज एवढं पुढे पोचलं आणि इथून पुढे पण नक्कीच सर्व भाऊ येतील. तर आजचा दिवस क्रिकेटसाठी, इंडियन क्रिकेटसाठी खूप वर्स्ट म्हटलं जाईल. आजचं थोडंसं एकदम इमोशनल असा दिवस आहे. ठीक आहे, तर बऱ्याच गोष्टी झाल्या. आता ब्लेम कोणाकोणाला द्यायचं, कसं द्यायचं, किती कोण कोण वाटून घेणार ब्लेम, की ब्लेमपासून कोणी वाचणार वगैरे या गोष्टी. ठीक आहे, तर जो किल्ला, जो गड हा राखला गेलेला होता, या सर्व गोष्टी ना आज पडल्यात. जो गर्व घमंड इंडियन क्रिकेटमध्ये ठेवलेला होता ना, तो पाडण्यात आला आहे. या अगोदर न्यूझीलंडने येऊन म्हणजे एकदम म्हणजे नाही का कानाखाली मारतात, असे एकदम कानाखाली आवाज काढतात, तशी काही गोष्ट न्यूझीलंडने केलेली होती या अगोदर. पण मग तो 3-0चा लॉस, त्या 3-0च्या लॉसमुळे भारताने WTC फायनलमध्ये एंट्री नाही मिळवली. या सर्व गोष्टी झाल्या. त्यानंतर काही लेजंड्स आपले रिटायर झाले. ठीक आहे, पण मग आजचा जो लॉस होता ना, हा कोणाच्या तरी इगोमुळे गेला. या गोष्टी झाल्यात आजच्या, म्हणजे लॉस व्हायला नको होता आजचा. ही टेस्ट मॅच सिरीज चालू झाली ना, असा फील येत होता की अरे ही टेस्ट तर डायरेक्ट म्हणजे नुसती नाही का आली आणि गेली अशी सिरीज होणार होती. पण मग झालं नाही का, जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच शेवटी झालं. तर मग लॉस्ट टेस्ट मॅच ॲट होम सिन्स 2024 पासून आपण घरच्या सिरीज 5 हारलोत मित्रांनो, आणि हे टेस्ट हारलोय 5 सॉरी. आणि आणि 2015 पासून ते 2022 पर्यंत आपण फक्त आणि फक्त 2 टेस्ट हारलेलो होतो, फक्त 2 टेस्ट. जरा या गोष्टीचा विचार करा यार. या 2000 काहीतरी म्हणजे या वर्षात आपण काहीतरी 6 टेस्ट झाल्यात वाटतं, 6 का 7. त्याच्यातला आपण फक्त एक टेस्ट सिरीज जिंकलेलो होतो, एक टेस्ट सिरीज जिंकलेलो आहे, 2 टेस्ट जिंकलेलो आहे फक्त. ते आपण न्यूझीलंड आपलं वेस्ट इंडिज विरुद्ध जिंकलेलो आहे. आपलं इंग्लंडमध्ये जिंकलो आहे, पण ती सिरीज पण आपण जिंकायला हे झालो यार. म्हणजे ना क्रिकेट खाऊन चाललेत नाही का, एक प्रकारे क्रिकेटचं वाटोळं होऊन चाललंय भारतीय क्रिकेटचं. ते फक्त गौतम गंभीरच्या इगोमुळे होतंय. हा यूट्यूबला लाईव्ह नाही दिसत. अरे यूट्यूबला लाईव्ह करायचं होतं, पण थोडासा नेटवर्क इश्यू आला, त्यामुळे यूट्यूबला लाईव्ह नाही गेलो मी आज. मी उद्या नक्कीच प्रयत्न करेल नेटवर्क इश्यू सॉल्व्ह करून उद्या यूट्यूबला लाईव्ह येतो मी. तर मग आज बघूया नक्की आपलं काय झालं वगैरे या गोष्टी. ठीक आहे, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकेचं नक्की काय झालं. वाटोळं करून दिलं या गौतम गंभीरने. तसा तो पहिल्यापासूनच आवडत नव्हता, पण मग आता काय सब बोल रे तो चल रहा है तो चलने दो. ठीक आहे, चला बघू मित्रांनो. साऊथ आफ्रिका वर्सेस साऊथ आफ्रिकेची फर्स्ट इनिंग सर्वांना व्हिजिबल असेल मे बी. ठीक आहे, तर मग एडन मार्करने फर्स्ट इनिंगमध्ये 31 वगैरे हे सर्व त्या दिवशी मी सांगितलं की फर्स्ट इनिंगमधला स्कोअर बराच होऊन गेलेला होता. 159 वाटलं नव्हतं की खूप म्हणजे एकदम कॉम्पिटेटेबल असं म्हणतो ना आपण, एकदम आपल्याला चॅलेंज दिला असा नाही आहे. पण मग तरी या स्कोअरला चॅलेंज इतकं नाही बसलं, पण जसप्रीत बुमराहच्या 5 विकेटमुळे हा स्कोअर आवरला गेला. नाहीतरी साऊथ आफ्रिका आवरण्यासारखी टीम नव्हती. ठीक आहे, पण मग नंतर मग भारताची इनिंग आली. भारताने त्या इनिंगमध्ये 289 केले. ठीक आहे, 189 केले पण 159 केलेले होते.
लीड होती आपल्याकडे 30-40 रनाची, ठीक आहे, तीच लीड इथं हे केली नाही का, जिंकण्यासाठी त्यांना कामात येईल. इथं फर्स्ट इनिंगमध्ये जयस्वालचे 12, 39, 29, नाही इथं पण इनिंग नव्हतीच आपली. जी बॅटिंग डेप्थ पाहत होतो ना आपण, की बॅटिंग डेप्थमध्ये आमचा हा खेळून जाणार, तो खेळून जाणार, आम्ही याची वाट बघतोय, आम्हाला वाटतंय की बॅटिंग डेप्थ खेळतील वगैरे, नाही रे, या डेप्थमध्ये आपणच डुबलोय मित्रांनो, आपणच डुबून गेलोय. सेकंड इनिंगमध्ये साऊथ आफ्रिका बॅटिंगला आली, रॉयल रिकंटनला म्हणजे स्पिन फ्रेंडली झालं होतं नाही का पिच पूर्ण, म्हणून मग तिथं एकदम फॉर्म होऊन गेला होता की सगळे स्पिनरच विकेट काढून देतील, कारण की कुलदीपने येताच विकेट वगैरे घेऊन टाकली होती. रवींद्र जडेजाची विकेट, जडेजाचा तर पूर्ण दिवस होता ट्रेड झाल्यापासून असं वाटत होतं की जडेजाने विकेट घेऊन टाकली. व्हॅन मुल्डर आऊट झाला, पण टेम्बाला बौना बोलणं महाग पडलं की काय, असं झालं नाही का. कर्म खरंच अवघड असतात मित्रांनो, कर्मांना थोडं घाबरत चला, की कर्म कधी तुमच्यावर जागीच उलटे फिरतील, हे कलियुग आहे, कधी उलटे फिरून जातील. मग तसंच झालं की असं वाटतंय की टेम्बाला बौना बोलून दिलं. बौना म्हणजे एक बुट्टा म्हणून दिलं एक आपल्या भाषेत नाही का, हे बुट्ट्या आहे असं. अरे यूट्यूबला लाईव्ह येणार होतो, थोडा नेटवर्क इश्यू झाला, त्यामुळे आज थोडं यूट्यूबचं लाईव्ह बंद केलं. पण मग आजचं बोलायचं होतं म्हणून मग इंस्टालाच लाईव्ह केलं मी, त्यासाठी सॉरी सर्व मित्रांना आपल्या. ठीक आहे, चला मग इथं टेम्बा नॉट आऊट होता, 136 बॉलमध्ये 55 रन, त्याचा स्ट्राईक रेट 40चा होता. 40चा स्ट्राईक रेट नाही मॅटर करत, तो पिचवरनं विकेटच सोडत नव्हता, आऊट व्हायचं नावच घेत नव्हता, शेवटी आऊट न होता गेला तो. ते मेन्स इगो म्हणतात ना, की तशी काही गोष्ट झाली थोडीशी, मेल इगो. तर भाऊने आऊट न होण्याचं ठरवून घेतलेलं होतं, आऊट झालाच नाही शेवटी. तर टॉनी डी जॉर्जी हा ओपनिंग बॅटर आहे, पण याला मिडल ऑर्डर टाकलेला आहे म्हणून काही फॉर्म दिसत नाही असं काही वाटतंय. ट्रिस्टन स्टब्स 18 बॉल 5 रन. नंतर कॉरिबियन बॉश 37 बॉल 25 रन. नंतर काही कोणी खेळलेलंच नाही यांच्या इनिंगमध्ये, पण तरी पण हे जाऊन पोचले 153वर, तरीसुद्धा 153वर. हा नमस्कार रुद्र, येस. नंतर भारताला इनिंग काहीतरी 120च्या आसपास टार्गेट भेटलं, तर भारताने तिथं बी एकदम पोकळपणा दाखवून दिला आहे. तिथं मार्को जॉन्सननी फक्त 4था बॉल टाकला, फक्त 4था बॉल, आणि यशस्वी जयस्वालला फेकून दिलं बाहेर. जयस्वाल आऊट झाला. नंतर आपला KL राहुल पण 6 बॉल 1 रन, इथं पण आऊट. नमस्कार. नंतर वॉशिंग्टन सुंदरला यांचा 3 नंबरला पाठवायचा प्लॅन काय आहे मला अजून पण नाही समजत आहे मित्रांनो. नक्की का वॉशिंग्टन सुंदरला 3वर पाठवतायत नाही का, उगाच स्वतःच्या हाताने स्वतःची नाही का लाल करायची कामं करतायत, म्हणजे सगळं ब्लेम कोणावर टाकायचं वगैरे. यांना इथं लेफ्ट हँडेडच का पाठवायचं आहे, राईट हँडेड नाही पाठवायचं आहे. इथं तुम्ही ध्रुव जुरेल तुम्ही टीममध्ये आणला होता ना, मग ध्रुव जुरेलला का 3 नंबरवर पाठवला नाही. ध्रुव जुरेल असं थोडी लिहून दिलं त्याचा काही बॉन्ड पेपरवर लिहिलं आहे का की ध्रुव जुरेल उतरणार तर तो फक्त ध्रुव जुरेल खाली उतरणार, 5 नंबर 6 नंबर तिथंच खाली उतरणार. पण नाही ना, आम्हाला ध्रुव जुरेलला वरती पाठवायचंच नाही. पण का ही गोष्ट करतात उगाच. ध्रुव जुरेल जर इथं राहिला असता तर इथं आपला हा होता गेल ठीक आहे, सिरीजमधनं बाहेर झाला आहे आता शक्यतोवर, एक टेस्ट बाहेर झालेला आहे. पण मग आता तुम्ही ध्रुव जुरेलला पाठवलं असतं ना, इथं काहीच प्रॉब्लेम नव्हता तुमचा. इथं रिषभ पंत पण येऊ शकला असता, तुम्ही इथं जुरेलला पाठवून दिला. पहिल्या याच्यात जुरेलला तुम्ही इथं खाली पाठवलं, म्हणजे एकदम बॅटिंगचा पूर्ण नाही का, म्हणजे त्या मराठीत भाषा म्हणता नाही का, एकदम वाटोळं करून टाकलं आमचं त्या बॅटिंगचं, पूर्ण इंडियन बॅटिंगचं. त्यानंतर त्यांनी पण येऊन ठीक आहे, त्यांनी बॉल्स काढले, 31 रन केले, खूप महत्त्वपूर्ण, त्याची एकट्याचे 31 रन सगळ्यात हायेस्ट आहे पूर्ण इनिंगमध्ये, त्याबद्दल म्हणणं काहीच नाही आहे. पण मग इथं पाठवणं आहे ना, ते साजेशी गोष्ट नाही. ही गोष्ट थोडीशी विचार केला पाहिजे या गोष्टीवर. नंतर ध्रुव जुरेलला पाठवलं, 34 बॉल 13 रन. ध्रुव जुरेलकडनं अपेक्षा होती की ध्रुव जुरेल येईल, ठोकेल, नंतर ध्रुव जुरेलकडनं वगैरे रन्स होतील. काहीच झालेलं नाही ध्रुव जुरेलकडनं, दोन्ही इनिंगमध्ये शतक मारलं नाही, इकडे येऊन ढूस झालाय. रिषभ पंत आलाय, 13 बॉल 2 रन. म्हणजे पूर्ण टीमला माहीत होतं की आपल्याकडे एक बॅटर डायरेक्ट कमी, एक बॅट्समन खेळणारच नाही आहे. आपण फक्त 9 विकेट्स आपल्या हातात, फक्त 9.
प्लेयर 10च खेळणार होते. नॉर्मली 11 प्लेयर क्रिकेटमध्ये खेळतात, पण एक प्लेयर बाहेर झालेला होता. 10च प्लेयर उतरलेले होते. म्हणजे बॅटिंगसाठी फक्त 10च जण जाणार होते. 10 पैकी 9 विकेट पडल्या की समोरची टीम विन होणार आहे, हे सर्वांना माहिती आहे. एकाला पण वाटलं नाही का इथं थोडी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी. समजा हे ओपनर आऊट झाले, आता ओपनर जर एका रनावर 2 विकेट पडू राहिल्या तर तुम्ही खालच्यांची तरी जबाबदारी बनली नाही का? थोडं पण कोणाला वाटलं नाही का आपण खेळून थांबावं वगैरे? आपण समजू शकतो थांबण्यासारखी परिस्थिती नसेल, पण आले तुम्ही शिकणार कधी या गोष्टी? ही गोष्ट आहे काय आज होते का? आपण भारतामध्ये टेस्ट कधीपासून हरवलेलो आता, म्हणजे 2च टेस्ट आपण 10 वर्षात हरलो मागच्या, आणि आता एवढ्या 2 वर्षात आपण 10 म्हणजे 5-6 टेस्ट तर हरून गेलेलो आहे. लाजिरवाणी गोष्ट होऊन गेली पूर्ण प्रकारे. ध्रुव जुरेल आऊट झाला, रिषभ पण नाही भाई, इथं हे बोलूच शकत नाही भाईने डायरेक्ट म्हणजे चले तो शाम तक नाही तो चांद तक अशी गोष्ट आहे. रवींद्र जडेजा 26 बॉल 18 रन. अपेक्षा खूप होत्यात, अपेक्षांना काही खरं उतरलेला नाही रवींद्र जडेजा. पण अक्षर पटेल 17 बॉल 26. मी म्हणतो अक्षर पटेलला, ठीक आहे तुझ्यासोबत बॉलर खेळतायत, तू एक चान्स घेतलाच, तुझ्या ओव्हरीमध्ये जर चौका छक्का आलेला आहे तर तू पुढचा सगळेच बॉल मारायला का जातो? तुला एका ओव्हरीत थोडी मॅच संपवायची होती. तू सगळेच बॉल जर तू मारायला जाशील तर तू आऊट होणारच आहे कोणत्या ना कोणत्या बॉलला. तिथंच तुला मॅच घालवून द्यायची होती का? तूच ठरवलं होतं का? म्हणजे वरच्यांनी तर घालून दिली, मी पण घालून देतो पूर्ण. तुझ्या हातात मॅच होती ना, तू फक्त एक साईडनी स्ट्राईक सांभाळली पाहिजे होती, पण नाही सांभाळली गेली. जडेजा आऊट होऊन गेला माहीत होतं, पण अक्षर पटेलकडे होती ना 17 बॉल 26 रन. अरे 2 छक्के 1 चौका एकाच ओव्हरीत येऊन गेलेले. तुम्ही थांबायचं काम होतं का? नाही थांबलेले तुम्ही. एकदम म्हणजे नाही का, अशा खूप बोलण्यासारखं आहे रे या गोष्टीवर. पण आता ही चूक आहे ना, म्हणजे आता टीममध्ये रोहित शर्मा विराट कोहली नाही ना, तर आता ही चूक कोणावर फोडली जाईल? कोण इथं फोडण्यासारखं कोणीच नाही इथं. KL राहुल, अरे काय यार. नंतर कुलदीप यादव. मी म्हणतो बॅट्समनला तर म्हणजे ना बॅट्समनवरच पूर्ण जबाबदारी होती. बॉलर्सनी पूर्ण टीम 153वर थांबवून दिली. बॉलर्सचं काम होऊन गेलेलं आहे, पण तुम्ही बॅट्समनची जबाबदारी होती. तुम्ही बॉलरकडनं अपेक्षा करताय सगळे खालच्या सिराज, बुमराह, कुलदीप, का अपेक्षा करताय तुम्ही? तुमची बॅटिंग आहे ना, अक्षर पटेलपर्यंत बॅटिंग आहे. कमी बॅटिंग झाली, जयस्वाल कमी झाला, KL राहुल कमी झाला, वॉशिंग्टन कमी झाला, ध्रुव जुरेल कमी झाला, रिषभ कमी झाला, रवींद्र जडेजा कमी झाला, अक्षर पटेल कमी झाला. अरे नाही रे, हे असं खेळलो ना आपल्याकडे म्हणजे WTC चॅम्पियनशिपची फायनल आहे ना, असं वाटायचं जेव्हा विराट कोहली रोहित शर्मा कॅप्टन होते ना, तेव्हा असं वाटायचं की म्हणजे WTC चॅम्पियनशिपमध्ये फायनलमध्ये कंटिन्युअस जाणार आहे आपण. ती एक चॅम्पियनशिप हारून काहीच होणार नाही, दरवेळेस आपण चॅम्पियनशिपमध्ये जाणार आहे. पण आता असं वाटतंय भाई पुढच्या 10 वर्षात आपण जाऊन की नाही, थोडासा असं डायरेक्ट म्हणजे 2 वर्षात एकदा ती येते. हे लोक थोडा पण विचार करत नाही. आपण सिरीजचे अर्धे पॉईंट्स घालून बसलो, अर्धे पॉईंट्स सिरीजचे 50% पॉईंट आपण मॅच हारल्यामुळे लॉस झालेत. थोडा विचार करा यार, 2च मॅचची सिरीज आहे, त्याच्यातले आपले 50% पॉईंट कापले जातील. आता नेक्स्ट मॅच माहीत नाही, आता या सदम्यामधनं बाहेर निघता ती बी घालवून देता का काय? अरे होम टेस्ट सिरीज, होममध्येच आपले हे वांदे, तर बाहेर जाऊन तर आपले पुरे लाकडं होणार आहे. लाकडं काय लावलं यार हे लोकांनी. जसप्रीत बुमराह मला नाही यार, खालच्या प्लेयर्स म्हणजे बॉलर्सबद्दल तर बोलायचंच नाही मला, कारण की यांनी यांचं काम केलेलं आहे. फक्त हे चुकी सगळी बॅट्समनची चुकी धरली जाईल, कारण की रन्स खूप कमी होते. बॅट्समननी जबाबदारी घेऊन खेळलं पाहिजे होतं, पण कोणीच खेळलेलं नाही आहे. म्हणजे यायचं जायचं. शुभमन गिल नव्हता, अरे ठीक आहे एक्स बॅट्समन नाही आहे, एवढा इफेक्ट करतो शुभमन गिल या पूर्ण बॅटिंगमध्ये? एवढं शुभमन गिल असता तर एवढं इफेक्ट करून गेला असता? नाही रे, असं नाही चालणार मित्रांनो. फक्त 93 रन्स केलेत, म्हणजे शुभमन गिल असता तर शुभमननी वरचे 30 केले असते, बरोबर ना? असं नाही चालणार यार. 30 रनांनी भारताने इथं हारलेलं आहे भारत, आणि पहिली मॅच इथं एकदम लाजिरवाणी हारलेले. खूप दुःख आहे या गोष्टीचं आहे, पण मग थोडा जाऊ द्या. हे ना गौतम गंभीर आल्यापासून ही सवय होऊन गेली आहे, भारत येईल भारत हारेल. जाऊ द्या सोडा. मार्को यान्सन 7 ओव्हर 15 रन 2 विकेट 2चा इकॉनॉमी. सिमॉन हार्मर
या भाईनी एकदम पुरे भारताचे नाही का येऊन लावून दिले. हे काही काही स्पिनर्स असे ना जे भारतातच येऊन चमकतात नाही का. तो म्हणजे ते मॅथ्यू कुने म्हणतो ऑस्ट्रेलियाचा, हे काही काही येतात आणि इथं फिफर घेऊन जातात. फिफर अरे त्यांना त्यांच्या टीममध्ये फक्त म्हणजे चान्स घेतो नाही का, की म्हणजे डेब्यूट झालेला नसतो. काही काहींचा डेब्यूट भारतात येऊन होतो. ते मॅच खेळायला उतरतात आणि मॅच खेळायला उतरल्यावर काय होतं, डायरेक्ट फिफर, ते बी कोणत्या टीम समोर, भारत. अरे यार नाही रे यार, असं नाही. कसं काय चाललं असं नाही का. काय राव, काय लावलं या लोकांनी खरंच. सोड जाऊ दे. सिमोन हार्मन भाईनी डायरेक्ट 4 विकेट घेऊन पूर्ण कंबर नोडून टाकलेली आहे. केशव महाराज आले 9 ओव्हर 2 विकेट, 2 ओव्हर 14. कॉर्बिन बॉश 3 ओव्हर. एडन मार्क्रम कसा राहून गेला होता. बेती गंगा मी सगळ्यांनी हात धुतला पाहिजे नाही का. तर 3 ओव्हरीत एक विकेट पण घेऊन गेलेला आहे. अशा प्रकारे आपण सिरीज पूर्णपणे इथं म्हणजे जिंकणार तर नाही आता ही सिरीज. ही एक तर ड्रॉ होईल नाही तर साऊथ आफ्रिका जिंकेल. 2च मॅचची सिरीज होती, तिथं 50% पॉईंट आपण पॉईंट्स टेबलमधनं घालून दिलेले यार एकदम. हे बघ तुम्हाला पॉईंट्स टेबल दाखवतो मित्रांनो. पॉईंट्स टेबल पूर्णपणे एकदम चेंज होऊन गेलेलं आहे इथं. जे बघा थांबा, तुम्हाला दिसत असेल मे बी, दिसतोय भावांनो. ठीक आहे. तर हे बघा ऑस्ट्रेलिया, ठीक आहे, ऑस्ट्रेलियाने 3 मॅच 3 विन, 100% पॉईंट. ठीक आहे, म्हणजे एक पण मॅच हारलेली नाही. साऊथ आफ्रिका 3 मॅच 2 विन 1 लॉस, 66 पॉईंट. श्रीलंका 2 मॅच 1 विन, 66 पॉईंट. इंडिया 8 मॅच, सगळ्यात जास्त मॅचेस इंडिया खेळलेल्या 8 मॅच भारत खेळले. 8 पैकी 4 मॅच जिंकले, 3 हारलेले. त्यांनी 54चा फक्त पॉईंट आहे. 50% चालू यार, 50% नाही, 50% राहिले तर वरती नाही जाणार आपण यार. ही स्टार्टिंगच्या होम सिरीज तरी जिंकायचं काम करा. होम सिरीज नाही जिंकलो तर आपला पूर्ण एकदम म्हणजे स्वप्न तुटून जाणार पुन्हा एकदा. इंग्लंड ठीक आहे 5 मॅच 2. इथं नाही रे, इथं कोणीकडनं अपेक्षा नाही. इथं इंग्लंडकडनं वागतं फक्त, इथं कोणीच नाही येण्यासारखी आहे. हे बाई न्यूझीलंड बघा 5 मॅच 5 लॉस. न्यूझीलंडकडनं ही अपेक्षा आहे. न्यूझीलंडचं तर जाऊ द्या रे, पण मग इंडिया नाही. मला इंडियाला फर्स्ट ओव्हर बघायची सवय, ही माझी इंडिया नाही. भारत हारण्यामागचे कारण गौतम गंभीर शिवाय मोठं कारण काहीच नाही. मी गौतम गंभीरला पूर्णपणे ब्लेम करतोय. कोणी मला अनफॉलो केलं तरी चालेल, पण मला गौतम गंभीरला पूर्णपणे दोष द्यायचा आहे. कारण आतापर्यंत विराट कोहली रोहित शर्मा असताना त्यांना दोष देण्यात आले. सिनियर्स प्लेयर्स आहे, आम्हाला थोडी न्यू टीम आणायची आहे, न्यू टीममध्ये चेंजेस करायचे आहे, आम्हाला यंग प्लेअरला चान्स द्यायचा आहे. अरे यंग प्लेयर्स तुमचे काय लाकडं घालणार आहे काय. यंग प्लेअरनी काय मोठं तीर मारून दिले. आता गौतम गंभीरने आजच्या याच्यात सांगितलं, म्हणजे हे चालू होतं ना, म्हणजे त्याला याच्यासाठी बसवलं, म्हणजे हे सांगतात ना मॅच नंतर पोस्ट मॅच ना, त्याच्यासाठी बसवलं गौतम गंभीरला विचारा. गौतम गंभीरने सांगितलं काय असेल की यंग टीम आहे, यंग टीममध्ये थोडासा एक्सपिरियन्स कमी आहे, एक्सपिरियन्समुळे आम्ही मॅच हारलो. ही काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, मी ॲज इट इज वर्ड्स नाही सांगत, पण मग असं काही बोललेलं आहे गौतम गंभीर. अरे ही यंग टीम आहे, अरे ठीक आहे यंग टीम आहे, यंग टीम असली तिकडं काय मोठा तीर मारून घेणार आहे का. यशस्वी जयस्वाल टीममध्ये घेतला का बरे, तुम्ही मॅच जिंकवणार म्हणून ना. अरे झाले ना त्याचे 5 शतक मारून झालेले, तुम्ही त्याच्याकडनं अपेक्षा ठेवतात. के एल राहुलला ओपनिंगला आणलेलं आहे. के एल राहुल इथं सगळ्यात सिनियर प्लेअर या टीममध्ये, अजून रवींद्र जडेजानंतर के एल राहुलची जबाबदारी नव्हती. वॉशिंग्टन सुंदरला 3ला पाठवून दिलं, हीच मोठी चुकी केलेली इथं. ध्रुव जुरेलला म्हणजे आत्ताशी आलेला आहे, त्याला तर म्हणजे सोडूनच द्या नाही का, नवीनच आज सोडून देऊ, नवेली दुल्हन. ठीक आहे. आणि रिषभ पंतची जबाबदारी नव्हती. मी टीमचा आपला गिल नसताना मी कॅप्टन आहे, तर माझी जबाबदारी नाही आहे, मी तिथं जाऊन टिकून खेळावं, नव्हती रिषभ पंतची जबाबदारी. आणि त्यानंतर रवींद्र जडेजा,
कायच बोलू यार, नाही का. म्हणजे पूर्ण लाकडं करून ठेवले यांनी. थोड्याशा आहे ना, म्हणजे थोडी सूट असती ना, 2-3 तर अशा म्हणजे प्रॉपर सोडून दिल्या असता मी शिवाय. पण आता जाऊ द्या, नाही का. इतकं पण नाही बोलायचं आहे मला. हे बघा, आमच्या इंडियन टीममध्ये एवढी डेप्थ, एवढी ही म्हणजे म्हणता ना कॉलर टाईप करण्यासारखी गोष्ट आहे ही. पण मग ही कॉलर आहे ना आमची ह्याच गोष्टीमुळे खाली जाते. कारण की आम्ही काय करतोय सगळ्या ठिकाणी, आम्हाला नाही का, आम्हाला हे पण पाहिजे, आम्हाला ते पण पाहिजे, आमचे प्लेयर्स एवढे भारी आहे, आमचे प्लेयर्स तेवढे भारी आहे. अरे काय शेंबूड भारी आहे, हे असे खेळतील तर कसं चालेल. आता इंडियाचा स्क्वॉड होता हा रायझिंग स्टार. इकडं तर जाणार आहे मी, मला इकडं पण बोलायचं आहे. पहिले इंडियाचा स्क्वॉड बघू आपण, थांबा. साऊथ आफ्रिकेचा शुभमन गिल वगैरे हे सगळे जण इथं, साई सुदर्शन वगैरे टाकलेले, आकाशदीप हे वगैरे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. स्क्वॉड एकदम परफेक्ट आहे. हारता कुठे मग? हारता फक्त आणि फक्त तुम्ही जिथं बॅटिंग ऑर्डर वगैरे, आणि तुम्ही म्हणता ना एक्सपिरियन्स नाही आहे. अरे काय एक्सपिरियन्स नाही आहे. आणि आता कोणी येऊन मला अजून म्हणाल की ती यंग टीम आहे, आत्ताशी कॅप्टन बनला आहे. अरे म्हणजे काय आपण स्टार्टिंगच्या मॅचेस हारून जायच्या? यांना थोडा पण दमदीर नव्हता की म्हणजे एक सिनियर प्लेअर राहिला असता, तो कॅप्टन राहिला असता. ठीक आहे, मी म्हणत नाही तो सिनियर प्लेअर रोहितच राहावा. सिनियर प्लेअर म्हणजे कोणी पण राहिला असता. तो मे बी KL राहुल राहिला असता, जडेजा राहिला असता. जडेजाच्या अंडरमध्ये तुम्ही द्या ना वाईस कॅप्टनशिप गिलला डायरेक्ट कॅप्टनशिप दिली. आम्ही इंडियन्स फॅन, ॲज अ इंडियन फॅन मी काय अपेक्षा करेल, मला टीम जिंकली पाहिजे. तिकडं मी पिचवर खेळायला येत नाही ना, पिचवर तुम्ही खेळणार आहे. तुमची जबाबदारी ही, तुम्हाला कसं खेळायचं हा वगैरे तुमचा प्रश्न आहे. ॲज अ इंडियन फॅन मी जर याला कॅप्टन बघतोय तर यांची सर्वांची जबाबदारी म्हणते, या जे 15 प्लेयर्स उतरतात ना यांची सगळ्यांची जबाबदारी म्हणते की सर्वांनी येऊन ठोकलं पाहिजे. तुम्ही 15 प्लेयर्स सगळे 140 मिलियन एवढी जनता आहे भारताची, तेवढ्यांना रिप्रेझेंट करतात. सगळ्यांना चान्स नाही भेटत रे इथं जाण्यासाठी. काही काहींचं स्वप्नच राहून जातं. कोणी PR टीममुळे वगैरे नाही जात. तर तुम्हाला चान्स मिळतोय तर तुम्ही नका सोडू ही गोष्ट. का तुम्ही उगच नाही का म्हणजे ट्रोल होण्याचे कामं करतायत एक प्रकारे. हे झालं. नंतर इंडिया स्क्वॉड पाठवलं, टिळक वर्मा, ईशान किशन वगैरे, ऋतुराज गायकवाड, आयुष बदोनी, नितीश कुमार रेड्डी पण इकडून काढून इकडे टाकला. ठीक आहे, बरं झालं टाकला, नाही तर नितीश कुमार रेड्डी यांनी इकडून इकडे घेतला असता. अजून नितीश कुमार घेतला असता तर इकडे अक्षर पटेलला चान्स दिला नसता. अक्षर पटेलला नसता दिला तर मग अजून म्हणजे नाही का एकदम प्रॉपर. अरे यार, इकडे इंडियाची फक्त ही टीम जिंकलेली आहे. साऊथ आफ्रिका हे पुन्हा एकदा जिंकून गेलेली आहे. तिथं ऋतुराज गायकवाडने काहीतरी 68 रन केले, बॅक टू बॅक 50 मारलेली आहे. पहिल्या शतक, दुसऱ्या ह्याच्यात ऋतुराजने 50 मारलेली आहे. ऋतुराज अनस्टॉपेबल झालेला आहे. तिथं टिळक वर्माच्या अंडरमध्ये आपण दुसरी पण मॅच जिंकलेलो आहे. इथं मॅच हारून गेलेलो आहे. आणि इथं ही जे रायझिंग स्टार गेलेले आहे ना, त्या दिवशी खूप मी एकदम तारीफ करून दिली. ती का नजर होऊन गेली, काय होऊन गेलं काय माहिती यार. ते ह्या पोरांनी त्या दिवशी UAE विरुद्ध होती, तर त्यांनी एकदम म्हणजे नाही का प्रॉपर ठोकून घेतले त्यांची. म्हणजे पुन्हा UAEची टीम दिसायलाच नको. अरे काय यार, त्या UAEच्या पोरांना एकदम म्हणजे रडवून सोडलं होतं त्या दिवशी. आणि आज खरं पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची गरज होती. ठीक आहे, तर इथं सगळ्यांनी एकदम प्रॉपर एकदम सिस्टमॅटिकली हगना तशी गोष्ट केलेली आहे. आता स्कोअर कार्ड बघून घ्या मित्रांनो एकदा, मग पुढे बोलू आपण. वैभव सूर्यवंशी 28 बॉल 45 रन, एकदम काहीच म्हणणार नाही या गोष्टीवर मी. 28 बॉल 45 रन, ठीक आहे. प्रत्येक मॅच चालेल प्लेअर नाही सांगणार मी, चालायलाच पाहिजे असं. 160, ठीक आहे, 160चा स्ट्राईक रेट. प्रियांश आर्या पहिल्या मॅचमध्ये ड्यूस, दुसऱ्या मॅच पण ड्यूस, ठीक आहे. नंतर नमनदीर 20 बॉल 35, काहीच बोलणार नाही. पहिली मॅच खराब गेली, दुसरी मॅच चांगला खेळला, ओके. जितेश शर्मा 9 बॉल 5 रन, पहिली मॅच चांगली गेली, दुसरी मॅच खराब गेली. नेहल वडेरा 11 बॉल 8 रन. आशुतोष शर्मा 6 बॉलमध्ये 1 पण रन नाही केला. रमनदीप सिंग 9 बॉल 11. हर्ष दुबे 15 बॉल 19. आता इथून खालून बॅटिंगची अपेक्षा करू का आपण अपेक्षा इथूनच करणार ना.
हे टॉप 6 टॉप 7 जे असतील ते. आणि हागून पण कोणासमोर दिलं ह्या लोकांनी, हे भिकारी पाकिस्तान शाहीन्स. अरे काय शाहीन्स यांचे आहे ना, काय यार, थोडी ना सूट दिली पाहिजे नाही का तोंड बोलायची. भाई इंडिया 136 वर ऑल आउट होऊन गेलेले आणि पाकिस्तान शाहीन्स 130 वर 2 आहे. म्हणजे एकदम लाजीरवाना पराभव भेटणार आहे आपल्याला एकदम. तिथं बघून घ्या त्यांच्या 3 विकेट वगैरे जाऊ दे. हे भिकारिस्तानला मोहम्मद यासिर खान, मोहम्मद फकी, नंतर इरफान खान कोणीच नाही. बरं नशीब यांनी तो इफ्तिकार खान वगैरे इफ्तिकार अहमद वगैरे टाकला नाही ह्याच्यात. भावा आज गेलतो ईडन गार्डनला मॅच बघायला, पण काय मॅच हारली ना भाऊ. यार तू मॅचची सिच्युएशन बघून घ्यायला पाहिजे होती. वाटलं नव्हतं मला पण की मॅच हारेल, पण मग थोडा विचार करायला पाहिजे होता. गौतम गंभीरचा अंडर खेळतोय आपण, कधी बी काही होऊ शकतं. हारलेली मॅच जिंकू शकतो, जिंकलेली मॅच हारू शकतो. गौतम गंभीर फक्त आणि फक्त आहे ना कोचिंग सजेशन एकदम जबरदस्त द्यायचा. कधी तर जेव्हा रवी शास्त्री कोच होता तेव्हा गौतम गंभीर जास्त ज्ञान पाजायचा कोचिंगचं. जेव्हा स्वतः कोच आहे ना तेव्हा त्याचं ज्ञान एकदम पाण्यामध्ये निघून गेले. जशी आमची गंगाजी राहिली ना, गंगा एकदम शुद्ध झाली, त्या गंगेसारखं एकदम म्हणजे शुद्ध निघून गेलेलं आहे. अरे काय यार गौतम गंभीर सगळं इंडियाचं वाटोळं लावून दिलंय. गंभीर हटाव आंदोलन चालू करावं लागलं असं वाटतंय आता. परत आमचा ओजीवाला यायला पाहिजे नाही का. एकदम काहीच बोलायचं नाही का. एक रसलबद्दल लॉर्ड जीजी ना, लॉर्ड जीजी एरा. अरे जेव्हा जीजी आलेला होता ना तेव्हा खरंच लिटरली असं वाटायचं, म्हणजे भाई खरंच वाटत होतं जीजी कोच म्हणजे एकदम जबरदस्त राहील वगैरे ह्या गोष्टी वाटत होत्या. पण जीजीने एकदम घाण करून टाकलेली ती गोष्ट. पूर्ण क्रिकेटचं म्हणजे इंडियन क्रिकेटला एकदम पाण्यामध्ये मिसळायचा. मला आहे ना म्हणजे कोणत्या प्लेअरची वगैरे बाजू नाही घ्यायची. मी कोणत्याही प्लेअरचा वगैरे फॅन म्हणूनच बसलेलो नाही आहे. मी असेल कोणाचा फॅन वगैरे, कोणी माझा आयडल पण असेल, पण मला त्यांच्याविषयी नाही बोलायचं आहे. ठीक आहे, मी तर एक गोष्ट सांगतो, ही प्रत्येकाच्या डोक्यात येते का नाही, म्हणजे आता नॉर्मली डोक्यात येणारच ही गोष्ट. बघा जीजीने काय केलं आहे, आता ते प्रत्येकजण गोष्ट बोलतो. तुम्ही आता ऐकलं असेल याचं, समजा रवींद्र जडेजाचं रिटेन्शन आहे, तर रिटेन्शन झालं किंवा जडेजा ट्रेड होणार आहे, या गोष्टीची अफवा कधी पसरते, जेव्हा हे गोष्टी काहीतरी मध्ये उठतात तेव्हाच काहीतरी गोष्ट उठते ना. जर समजा एखाद्याला कॅप्टनशिपवरनं काढणार आहे तरच बातमी उठल की अशी होणार आहे. मगच जर जीजीला म्हणजे आता काय यार, जीजीला बोलायचं आहे, जीजीला काय सांगू आता तुम्हाला. या म्हणजे गोष्टी ना, म्हणजे समजा आता गंभीर आणि धोनीचं भांडण आहे, ठीक आहे. गंभीर आणि धोनीच्या भांडणामध्ये गंभीर सगळीकडे म्हटलं जातं आहे, गंभीर हात जळतोय कोणावर, धोनीवर. धोनीला तो काही पण बोलतोय. आता तो एका याच्यात बोललेला होता की म्हणजे एक छक्केने वर्ल्ड कप नाही जिताया. हे ॲज अ सिनियर काय म्हणतात ते, एक प्रोफेशनल लेवलवर बोलणं ही गोष्ट किती चुकीची आहे नाही का. त्या गोष्टीचे 100 भारताला ॲज अ कॅप्टन म्हणून वर्ल्ड कप जिंकवला आहे. आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की एका प्लेअरनी वर्ल्ड कप जिंकवला आहे आम्हाला. आम्ही तिथं तुझं पण नाव घेतोय ना. आता ॲज अ कॅप्टन म्हणून आम्ही रोहित शर्मा, जर इंडियन टीमचा कॅप्टन तर आम्ही रोहित शर्मालाच म्हणणार आहे. विराट कोहली कॅप्टन तर विराट कोहलीच म्हणणार आहे. आम्ही थोडी म्हणणार आहे तिथे यशस्वी जयस्वाल कॅप्टन होता, यशस्वी जयस्वाल ओपनिंगला आला म्हणून जिंकले. तुम्हाला कोणाला आठवतंय का बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये गिल खेळलेला होता, काहीतरी 94 रनची इनिंग, ती लक्षात आहे कोणाच्या? नाही ना. लास्ट इनिंग कोण खेळलं हे सगळ्यांच्या लक्षात राहतं. रिषभ पंतने 89 मारलेली होती तिथं, ते सगळ्यांच्या लक्षात आहे. गिलनी 94 मारलेले नाही लक्षात राहत. ही गंभीरच्या डोक्यात कधी गोष्ट घुसणार आहे काय माहिती यार. त्यामुळे त्यांनी ना ती एकदम पर्सनल दुश्मनी दिसते नाही का ती. आता ऋतुराज एवढा कन्सिस्टंट खेळतोय पण नाही घ्यायचा आम्हाला, आमचा इगो आहे, ह्या सर्व गोष्टी आमच्या जात आहे. सगळे वाटोळा करून द्यायचं आम्हाला इंडियन टीमचं. लय बोलायला होता गौतम गंभीर नाही का. काय बोलावं याच्याविषयी. याला फक्त परत आणा आणि ते लखनौमध्ये बसवून द्या आणि विराट भाईला सांगा परत याच्याशी भांडण करा, 2-4 चापटी देऊन द्यायला. खरंच सिनियर प्लेअर आहे, खूप रिस्पेक्ट आहे.
अजिबात नाही. एकदम रिस्पेक्ट म्हणजे एकदम हॅट्स ऑफ. असे गौतम गंभीरनी इंडियन क्रिकेटसाठी क्रिकेट खेळायच्या वेळेस खूप केलेलं होतं, पण जेवढी रिस्पेक्ट तेव्हा कमवलेली होती ना तेवढी सर्व आता घालवत चाललाय. एक तर त्यांनी स्वतः रिझाईन करून द्यावं, नाही तर मग म्हणजे सांगावं नाही का माझ्याकडनं होणार नाही, मला काढून घ्या. नाही समजत भाऊ, खरंच नाही समजत. यांची आहे ना लाकडं होऊन गेलेले, एकेकाला ना समोर घेऊन बसवावं लागणार आहे आपल्याला. जाऊ दे सोड. मी काय म्हणतो, कोलकाताची अशी अपडेट होती की हा जो मॉन्स्टर आहे, हा मॉन्स्टरने स्वतः सांगितलेलं होतं की मला सोडून द्या. आय वुड वॉन्ट टू प्ले फॉर KKR टिल द आय रिटायर. ठीक आहे, असा हा म्हटला होता. जोपर्यंत मी पण रिटायर जेव्हा पण होईल तेव्हा मला KKRमधनं रिटायर व्हायचं होतं, असं रसल म्हटला होता. पण नो डाऊट विल रिमेन राईट ऑन द, म्हणजे नाईट वगैरे राहशील, तुला आम्ही सोडणार नाही वगैरे. पण मग यांचे काहीतरी इंटरनल वाद वगैरे झाले, त्याची जागा पोझिशन थोडीफार खालीवर झाली, बॅटिंगला प्रॉपर पाठवत नव्हते, कधी पण पाठवत होते, सगळा ब्लेम हा रसलवर जात होता. या सगळ्या गोष्टींमुळे रसलनी टीम सोडून दिली आणि रसल ऑप्शनमध्ये येणार आहे ही गोष्ट CSKला समजतात. CSKनी पथिराणाला सोडून दिलं. रसल ऑप्शनमध्ये येणार आहे म्हणून CSKनी पथिराणाला सोडून दिलं. CSKनी लय मोठा ब्लंडर खेळून गेलाय. जर आता विचार करा, ऑप्शनमध्ये जाऊन जर यांना पथिराणा भेटलाच नाही तर काय करतील. आणि जर पथिराणा जाऊ द्या, मेन गोष्ट यांनी सोडला कशासाठी, रसलसाठी सोडलाय. जर रसलच भेटला नाही यांना पुन्हा काय करून घेतील रे. यांना पथिराणा तर परत भेटणारच नाही. आता बोंबलत बसा CSKला भेटणार नाही आणि पथिराणा बी याच्यात हा बी भेटला नाही. आणि यांना जर तिथं ऑप्शनमध्ये जर व्यंकटेश अय्यर भेटून गेला तर नाही रे यार, बिचारी CSKचे वांदे होऊन जातील रे, वांदे होऊन जातील. तर यांनी स्वतःहून सांगितलं की मला हे करून घ्या, रिटर्न वगैरे काही करू नका असं सांगितलं होतं रसलनी, म्हणून मग त्याला सोडण्यात आलेलं होतं. RCB फेस बॅकलॅश फॉर रिटेनिंग यश दयाल अमिड रेप ॲलिगेशन्स. याला स्टेट टीमनी वगैरे पण काढून टाकलेले आहे. ठीक आहे, सगळ्या टीमांमधनं वगैरे काढून टाकलेलं आहे की त्याच्यावर केस आहे, रेप ॲलिगेशन्स वगैरे. जोपर्यंत प्रूव्ह होत नाही तोपर्यंत तुला आम्ही टीममध्ये खेळवणार नाही वगैरे. आणि RCBने अशा प्लेअरला रिटर्न केलं आहे. बरोबर म्हणतोयस तू, पण मग जाऊ दे, मी काही शब्द बोलत नाही आता. ठीक आहे, त्याला केस वगैरे झालेली आहे यश दयालवर. ठीक आहे, पण मग RCBने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला ठेवून घेतलं. RCB केप्ट हुम दे बॉट द 5 crore लास्ट इयर ॲज अ पार्ट ऑफ 17 रिटेन द डेडलाईन डे. रिटेन करून घेतलेलं आहे. RCBला विश्वास आहे आमच्या प्लेअरला. व्हॉट इज दिस ओ नाईस चिक्स इनसाइड आउट. बघा आजचा लॉस, मागचे वेस्ट इंडिज सारख्या टीमसोबत एवढ्या बलाढ्य टीमसमोर आपण जिंकलेलो आहे या शंकाच नाही. हे दोघी वॉन हे खूप महत्त्वाचे होते. हे बी जे हारले असते ना मग बस, यांना सर्वांना आहे ना घरी बसवून आहे ना आपल्याच गल्लीमधले पोरं काढायची बाकी होती खेळायला. लॉस्ट मागच्या 3 मॅचेस भारत घरी असताना जे म्हणजे ना इंडियाच्या ह्या होम मॅचेस आहे. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 मॅचेसमध्ये 4 मॅचेस आपण हारलेलो आहे. हारलो पण कोणत्या टीमांसमोर आहे जरा विचार करा. हारलो कोणत्या टीमांसमोर आहे? न्यूझीलंड समोर आमची टीम एकदम बेस्ट टीम उतरवलेली होती आणि तिने पण म्हणजे माती खाऊन आली. तिथं 3 मॅच हारले रे. 1 मॅच हारले, जाऊ द्या, 17 सालों में एक बार तो चलता है. दुसरी हारले, चालूच राहतं 1 मॅच नंतर. तिसरी बी हारले भाई. ठीक आहे, हे हारले तर हारले, दोन्ही जिंकून गेले. हे एकदम नाक वाचून घेतलं बरं यांनी. खूप याच्यासाठी हॅट्स ऑफ सर्वांनी करून द्या. आणि आजची तर भाई साऊथ आफ्रिकेविरुद्ध वाटत नव्हतं रे साऊथ आफ्रिका विरुद्ध हारू असं. साऊथ आफ्रिकेविरुद्ध आपण त्यांच्या याच्यात तर हारतो, पण इथं मी हारून गेलो. क्लासिक कव्हर ड्राईव्ह पण पूर्ण ताकदी मारतोय हा.
धोनी ॲडवाइज जडेजा टू लिव्ह CSK. ही वॉज क्लोज टू बिंग ड्रॉप फ्रॉम 11 रिपोर्ट. जडेजा ड्रॉप सारखा होता? मला वाटत नाही जडेजा ड्रॉप सारखा होता. ड्रॉप होण्यासारखा प्लेअर होतात, कारण की जडेजाची बॅटिंग जरी नसेल येत ना, तर जडेजाच्या बॉलिंगला अजून पण तोंड नव्हती. बॉलिंगमध्ये त्याच्या 4 ओव्हर डायरेक्ट पक्क्या यायच्या स्पिनच्या. चेपॉकवर 7 मॅचेस होणार होत्या, पण तिकडे जाऊन जर कॅप्टनशिप भेटणार असेल ना, तर मला याच्यात अजिबात दुःख नाही आहे की तो तिकडे गेलाय. हां, अर्शिन मास्टर क्लास. 229 बॉल 133 रन वर्सेस पंजाब आहे का? ओके, रणजी ट्रॉफी. येस. शेल्डन जॅक्सन काय म्हणतोय? देअर इज अन आउटस्टँडिंग MS धोनी लाइटनिंग स्पीड. पिच इज व्हॉट द इंडियन कॅम्प वॉन्टेड. जे पिच भारतीय टीमला पाहिजे होतं तेच पिच होतं. दिस इज व्हॉट हॅपन्स वेन यू डोंट वॉटर द पिच फॉर 4 days. तुम्ही 4 दिवस पिचला पाणीच घालणार नाही तर ते पूर्ण स्पिन फ्रेंडली होणार पिच. अरे यार, यांनी स्वतः सांगितलं असेल नका पाणी मारू आम्हाला, आमची बॉलिंग. एवढे 4 स्पिनर घेऊन गेलो होतो, आपण 3 स्पिनर घेऊन गेलो होतो काहीतरी, बरोबर ना? एवढे स्पिनर घेऊन गेलो ती काय आम्ही याच्यासाठी नेले का? आम्ही वॉशिंग्टन सुंदर बी, आमच्याकडं रवींद्र जडेजा बी, अक्षर बी आहे, कुलदीप पण आहे, 4 स्पिनर घेऊन गेलेलो आहे. मग हे काय आम्ही तिथं फक्त दांडिया घ्यायला नेले का? स्पिन तर होणार आहे. जर आमची स्पिन आम्हालाच खेळता येत नाही ये बाहेरच्याचे काय यार. बाहेरच्या में 200 रन भी बना सकता है फिर भी वो खुश नहीं होते. वडिलांना अपेक्षा राहतेच अजून. कॅप्टन्स बघा, क्लिअर दिसत नाही भाऊ. आता दिसतंय भाऊ, क्लिअर दिसतंय आता. एकदा फक्त लाईक कमेंट वगैरे करून द्या, समजून जाईल मला क्लिअर दिसतंय असं. मे बी आता क्लिअर असेलच. कृष्णा क्लिअर आहे का? ठीक आहे. तर कॅप्टन बघा, ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्स, अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्स. म्हटलं इथं पण मला नाही वाटत असेल. गिल गुजरात टायटन्स. कोलकाताचा कॅप्टन अजिंक्य रहाणे दादा. नंतर रिषभ पंत LSG. नंतर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स. श्रेयस अय्यर पंजाब. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू नाही, कोणती? राजस्थान रॉयल्सचा माहीत नाही आहे, ब्लर दिसतंय. ओके, आता क्लिअर आहे. आता असेल क्लिअर. आले का क्लिअर? एकदा क्लिअर सांगून दे फक्त. थोडं ते ऑटोमॅटिक झूम होऊन जातं ना, त्यामुळे ब्लर होऊन जाते. मित्रांनो आलंय का? नेटवर्कमुळे होतं असं वाटतंय भाई. नेटवर्क तर आजचा माझं चांगलंच आहे. आज थोडंसं, आज संडे, आज चांगलंच नेट राहतं. थोडं चांगलं झालं. ठीक आहे, चल आजचा दिवस फक्त, उद्यापासून मी करतो नक्की काहीतरी सोय. ठीक आहे, चला मग. राजस्थान रॉयल्सचाच कॅप्टन अजून काही माहीत नाही आहे. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन असेल जडेजा, इथं लिहून घ्या तुम्ही. आणि त्यानंतर RCBचा रजत पाटीदार आणि पॅट कमिन्स द सायलेन्सर. इथं कॅप्टन फक्त अक्षर पटेल चेंज होताना दिसतोय मला, आणि इथं जडेजा येताना दिसतोय. राज अंगद बावा रिटेन जाने दो.
Ruled out first Ashes test. What is this? Trouble Smith and Australia with Josh Hazlewood. Also ruled out first Ashes. अरे यार, जॉश हेझलवूड पण पहिल्या टेस्टमधनं निघाला. जॉश हेझलवूड पण टेस्टमधनं बाहेर निघून गेला आहे आणि पॅट कमिन्स पण टेस्टमधनं गेला ॲशेसमधनं बाहेर निघून. ऑस्ट्रेलिया, पण मला स्मिथवर विश्वास आहे. स्मिथजवळ बोलँड आणि तो मिचल किंवा मायटी स्टार्क आहे ना, तो खूप काही करू शकतो. येस, व्हॉट इज दिस? येस येस, ऋतुराज. कॅप्टनशिप, फक्त असा फर्स्ट कॅप्टन आहे टेस्ट ॲज अ कॅप्टन इन इंडिया. पहिला कॅप्टन म्हणला आहे तेंबा बहुमा. ऑलवेज द पार्ट ऑफ द फॅमिली फॅब्रिक. इथं अर्जुन होता. On flat pitches, best thing about the young Indian core is all are the great on flat tracks. On tough pitch, but all of them are choker. On tough are turning track. Yes, मी या गोष्टीशी पूर्णपणे सहमत आहे की हे सगळे ते फ्लॅट पिचचे जे म्हणतात ना, ते माकडं फ्लॅट पिचचे प्लेयर्स जे म्हणू शकतात ना, ते फक्त फ्लॅट पिचवर खेळणारे. यांना दुसरं काही पण सांगा. माझा आवडता प्लेयर, माझे सगळे प्लेयर्स आवडतेत. मला क्रिकेटच पूर्ण आवडतं. हे सर्व आहे ना, म्हणजे मी तुम्हाला इथं मोस्टली सांगतो, मला लिटरली नाही का रिषभ पंत सोडला ना, रिषभ आणि केएलवर थोडाफार विश्वास आहे. बाकी गिल, जुरेल पण, हां, आणि जयस्वाल पण, हे सगळेच्या सगळे ना फक्त फ्लॅट ट्रॅकवर खेळणारे. पूर्ण सांगतो मी, फक्त जडेजा वगैरे सोडले ना हे बाकीचे. रिषभ पण मी सांगतो विश्वासू आहे, रिषभ जाऊ द्या, पण हे बाकीचे सगळे फ्लॅट ट्रॅकवर खेळणारे प्लेयर आहे. यांना फ्लॅट ट्रॅक द्या, 200 काय 300 मारायला कमी करणार नाही रे. आणि असं दाखवतील की अरे लय अवघड पिच होतं, आम्ही जिंकून गेलो, आम्हाला नव्हतं जमणार, तरी आम्ही हारून मॅच जिंकून आले. पण मग अशी जर सिच्युएशन आली ना की यांना खेळायचं आहे, आता मारायचं आहे, आणि इथं टीम हे झाली आहे, पिच खराब आहे, आणि आता मॅच जिंकवून दाखवा. मी तुम्हाला लिटरली सांगतो, जिथं बेन स्टोकने ना मॅच जिंकवली ना ज्या पिचेसवर, ते आठवत असेल तुम्हाला, जिथं डायरेक्ट म्हणजे असा डायरेक्ट 3-3, 4-4 बोट अशा डायरेक्ट मध्ये जातील नाही का अशा पिचवरून. म्हणजे त्या पिचवर बेन स्टोकने मॅच जिंकवली तिथं, तर हे ना असे डायरेक्ट स्वतःमध्ये घुसून गेले असते. पण म्हटले असते आम्हाला नको बॅटिंग. गोबरनी सेंचुरी मारली. अरे स्पिन ट्रॅक बनवतात. जर विचार कर मित्रा अनिकेत, मी काय म्हणतो, जर फ्लॅट ट्रॅक बनवला, ठीक आहे, फ्लॅट ट्रॅक बनवला, जर आपण खेळतोय, आपण तिथे शतक मारू, समोरची टीम येऊन शतक मारणार नाही. हे तर ते भिकारिस्तान कसं करतं माहिती का तुला? भिकारिस्तानचा ते रावळपिंडी काहीतरी म्हणतात त्याला, रावळपिंडी का कोणतं तरी पिच, हे त्यांचं ग्राउंड आहे काहीतरी. तर ते त्या जे पिच राहतं ना, ते पूर्णपणे म्हणजे एकदम फ्लॅट बनवतात. तिथं जी इंग्लंड गेली ना, तर इंग्लंड एका दिवसात 400-450 रन करून टाकते. एका दिवसात 400-450 टेस्टमध्ये. अरे त्यांचे डायरेक्ट ओडीआय खेळतात तिथं. ओडीआय इंग्लंड जाऊन तिथं पूर्ण असे नाही का, फक्त तुम्ही पॅन्ट काढा आम्ही मारून देतो, असे खेळतात ते पाकिस्तानसोबत. जर आपण असं खेळायला लागलो ना इथं, तर बुमराची इज्जतसुद्धा जेवढी आहे ना तेवढी कमी होऊन जाणार आहे. म्हणून ते फ्लॅट ट्रॅक नको, नॉर्मल पिच पाहिजे रे आपल्या. इंग्लंड पिचेस बनवताना, इंग्लंड प्रॉपर पिचेस बनवतं. इंग्लंड झालं, ऑस्ट्रेलिया झालं, पण मी मे बी सांगतो इंग्लंड प्रॉपर बनवतं. म्हणजे तुम्हाला 4थ्या-5व्या दिवशी स्पिन भेटेल, पहिले 3 दिवस ऑलमोस्ट तुम्हाला पेस भेटेल. भाई एकदम प्रॉपर पिचेस बनवतो इंग्लंड. सगळ्यात महागडा बोर्ड फक्त इंडिया आहे, आणि इंडिया सगळ्यात घाण करतं. सोडा जाऊ दे. ये छोटा बच्चा मुस्कुराइए आप, लखनऊ में है.
संजीव गोयंका. We have strong solid core which is why we have retained most of our players. तुमचा सेना कंट्रीला खेळायला गेल्यावर ते फ्लॅट होऊन जातील. अरे तेच 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 पण कसं माहिती का, नाही तू म्हणतोय ना की सेनाला गेल्यावर फ्लॅट होतील का पिचेस, असं सेनावर जाऊन ह्या प्लेयर्सपैकी कोणता प्लेयर खेळतो? KL राहुल सोडला तर, KL राहुल सोडला तर तिकडं जाऊन कोण खेळून जातं? म्हणजे तू टीम बघ, हे बघ यांच्यापैकी तिथं जाऊन कोण खेळतं? रिषभ सोडला तर, रिषभला नको कन्सिडर करू. यशस्वी खेळतो, यशस्वीचा शतक ते मोठी इनिंग कुठे आलेली माहिती का? यशस्वीची मोठी इनिंग वेस्ट इंडिजमध्ये मला आठवते, म्हणजे याला आलेली होती. आणि एखाद दुसरं छोटं मोठं एखाद दुसरं शतक वगैरे. त्यानंतर KL राहुल खेळतोच. KL राहुल फक्त बाहेर चांगला खेळतो मला माहिती, इथं पण खेळतोच पण मग ठीक आहे तिथं नाही खेळत. नंतर गिल, ह्या प्रिन्सेसला कुठं नेऊन सोडावं? ज्युरेल आत्ताशी आलेला आहे म्हणून नाही बोललेलं चालेल नाही का? जितना नाही बोलेंगे उतना अच्छा होगा. सोडा जाऊ द्या. बरोबर सिच्युएशन भाऊ, एकच नंबर. व्हॉट इज दिस? 4 weeks ago रवींद्र जडेजा contact me. He said he was considering returning to first home. That when everything started this राजस्थानचा हा मनोज बडाले म्हणून कोणीतरी आहे. आदेश बोंबले, नमस्कार भाऊ. जो मनोज बदाले हा म्हणतोय की 4 आठवड्या अगोदर रवींद्र जडेजा आमच्याकडे आला आणि आम्हाला म्हणतो की मला पुन्हा तुमच्या टीममध्ये यायचं आहे. जिथून मी क्रिकेट चालू केलं तिथंच मला क्रिकेट संपवायचं आहे. हे थोडंसं तुम्हाला असं वाटत नाही का? म्हणजे चेन्नईने थोडा मास्टर स्ट्रोक खेळला असेल, धोनीने थोडा मास्टर स्ट्रोक खेळला असेल जडेजा यांच्यासोबत मिळून. म्हणजे जडेजाचं ठरलं असेल मी आता काही क्रिकेट जास्त खेळणार नाही 1-2 वर्ष, आणि जर आपण एखाद्या टीमला जर लुटू शकलो तर प्रॉपर लुटून येऊ. एक मेन गोष्ट आहे, जडेजाची प्राईज आहे 14 करोड. ठीक आहे, 14 करोड प्राईज आहे. त्या 14 करोडच्या प्राईजमध्ये जडेजाची प्राईज आहे 18 करोड. त्या 18 करोडमध्ये फक्त जडेजाने घेतले 14 करोड. 4 करोड कमी घेतले राजस्थानसारख्या टीमसाठी मध्ये जाण्यासाठी. जिथं जाऊन तुला माहीत पण नाही तुला कॅप्टनशिप भेटेल भाई. तिथं जाऊन याला कॅप्टनशिप भेटणार आहे म्हणून यांनी 4 करोड कमी घेतलेत. हा पूर्ण मास्टर स्ट्रोक खेळायला गेलेला आहे. हा जोपर्यंत RRला समजेल ना, RR तोपर्यंत डुबलेली असेल. RRने संजू बी सोडून दिलाय. ऋतुराज गायकवाडच्या लास्ट 6 इनिंग बघू आपण. 91, 55 नॉट आऊट, नंतर 116, 36 नॉट आऊट, 117, 68, 91. हे सगळे 4 इनिंग रणजी ट्रॉफीचे आहेत. आणि त्यानंतर 117 साऊथ आफ्रिकेविरुद्ध आला पहिल्याच मॅचमध्ये शतक, आणि दुसऱ्या मॅचमध्ये 68 नॉट आऊट गेलेला आहे. मॅच जिंकून गेलेला आपण. गायकवाड एकदम टॉप क्लास फॉर्मला चालू आहे. गायकवाडला आहे ना आता एवढी हाईप उठलेलीच आहे ना गायकवाडची, तर मी म्हणतो 1 वर्ष सगळे फॉर्मॅट खेळून बघा गायकवाडला. जर गायकवाड तिथं खेळला नाही सगळे फॉर्मॅट तर मी तुम्हाला सांगतो गायकवाड जर तिथं खेळला नाही तर मी लिटरली माझं पेज डिलीट करून देईल. पण पूर्ण एक वर्ष गायकवाडला सर्व फॉर्मॅटमध्ये खेळवलं पाहिजे. जर गायकवाडने तिथं परफॉर्म नाही केलं तर मी माझं मी डायरेक्ट इथं सांगतो क्रिकेटचं पेज डिलीट करून देईल. एवढं पोटेन्शियल भरले नाही या प्लेअरमध्ये, खतरनाक. पण ते जीजीला समजणार नाही, आपल्याला सगळ्यांना समजते. येस, अमित शुक्ला. खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहे. पण आपल्या इंडियामध्ये काय आहे, ज्ञान पाजायचं जास्त सवय.
कोणाकडनं शिकण्यापेक्षा आपण लोकांना ज्ञान पाजायचे कामं करतो, म्हणून भारत थोडा मागे. अरे 11-11 हे काय टाकलं रे RRचा ॲडमिननी, कमेंट वाचू जरा. ट्रेविस हेड, अरे बुरा सपना दिखा रे ये लोग. क्रिकेटसाठी शक्य ती मदत करणार राज ठाकरेंचा MCAला शब्द. 20 वर्षानंतर प्रत्यक्ष भेटले मिलिंद नार्वेकर. सिनियर टीम लॉस्ट टू साऊथ आफ्रिका इन द फर्स्ट टेस्ट आणि इंडिया लॉस्ट पाकिस्तान वर्सेस टिकेट्स. हां अरे वा 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 वा, छान छान बरं, एकदम छान. येस, ह्या माणसाला जिथं पण कोणाला भेटला गोणीमध्ये भरून कुठेतरी नेऊन ठेवा, परत कुठे दिसून येऊ नका. होम टेस्ट लॉस. अनिल कुंबळे 2016-17 कोच होतात, त्यामध्ये 1 लॉस, एका वर्षात 1 लॉस म्हणून. जिमी अँडरसन हात तुटला होता तरी खेळायला आला आणि आपला कॅप्टन प्रिन्स म्हणे काय, अरे जाऊ दे. 2017 ते 21 मध्ये रवी शास्त्री एरा, द गोल्डन एरा असं म्हणू शकतो आपण. भाऊ जरी बॉटल मारून येत होता ना एक, पण मग समोरच्या टीमला तीच बॉटल संपलेली खालून टाकत होता. थोडा विचार करा. भाऊ सोपा नव्हता रवी शास्त्री, त्याच्या याच्यावर नका जाऊ तुम्ही. एकदम अवघड कोच होता. त्याची जी होती ना, त्यांनी डायरेक्ट सांगितलं होतं पिच को निकालो गेम से. भाई पिच गेलं म्हणजे नाही का, क्या दादा यार जाऊ द्या, माझ्या तोंडात शब्द येतोय पण जाऊ द्या. पिच गेलं उडत, पण मग तुम्ही कोणताही पिच आणा, माझ्या बॉलर्सने तिथं विकेट घेतल्या पाहिजे, माझ्या बॅट्समननी तिथं रन केले पाहिजे. असं नाही की बॉलिंग पिच आहे म्हणजे बॅट्समन रन करणार नाही, बॅटिंग पिच आहे म्हणजे बॉलर विकेट घेणार नाही. असं राहिलं ना तर क्रिकेट फक्त वन साईड होऊन जाईल. राहुल द्रविडच्या अंडरमध्ये 2021 ते 24 3 वर्षात फक्त 2 आणि रवी शास्त्रीच्या अंडरमध्ये 5 वर्षात फक्त 1 टेस्ट हारलेलो आहे. गौतम गंभीरच्या अंडरमध्ये 24 प्रेझेंट म्हणजे 24, आता 24-25 चालू आहे, 4 टेस्ट आपण हारून गेलेलो आहे मित्रांनो. आणि सो ऑन कंटिन्यू राहील जोपर्यंत गंभीर राहील. ह्या प्रिन्सेस आणि ह्या गंभीरला सोडा. येस, RRचे टॉप रिलीज. संजू सॅमसन 18 करोड 2 चापटी त्या RRच्या मॅनेजमेंटमध्ये. नितीश राणा बी 4.2 करोडमध्ये. तो दिल्लीवाल्याने यांना चुना लावून दिला इथं पण. वनिंदो हसरंगा 5.25 करोड आणि महेश तीक्ष्णा 4.4 करोड. एका वर्षासाठी तुम्ही दोघांना मिळून 10 करोड दिले होते का? 10 करोडचं रिटर्न पण नाही आलं तुम्हाला. किंग KGF कांतारा मूवी मेकर हुंबल फिल्म्स इज इन टॉक्स टू बाय द IPL फ्रँचाइज. ओके. हा, स्टार्क होमबॅच. येस, मी म्हटलं होतं स्टार्क रिटर्न झालाच पाहिजे. स्टार्क रिटर्न नसता झाला ना तर दिल्लीची सगळ्यात मोठी चूक असती. हे इथं कन्व्हर्सेशन काय चालू असतं माहिती का? म्हटलं असेल भाऊ मिटवून घे, भाऊना एका मॅचला बोललो, 1 मॅच हरवली ठीक आहे, पुढची नको हरवू. आम्हाला इंडियामधनं म्हणजे ना घरी जायचे वांदे करून देतील ग्राउंडच्या बाहेर. आमची फॅन फॉलोईंग जेवढी आम्हाला सपोर्ट करते तेवढी आम्हाला मारायला बी कमी करणार नाही. सचिन रवींद्र, द ओनली मॅन हू कॅन फील द रवींद्रज प्लेस इन द फ्युचर. खरंच? येस, थोडंफार होऊ शकतं. बॉलिंगमध्ये नाही सांगू शकत मी, बॅटिंगमध्ये थोडंफार होऊन जाईल. भिकारीस्तान आज पूर्ण पार्टी करतील नाही का, पप्पांविरुद्ध जिंकलेले ते. मुंबई इंडियन्स टॉप 4 बॅट्समन बघा बरं. रोहित, रिकल्टन, टिळक, सूर्या, नमनदीर इम्पॅक्ट समजतो मी, हार्दिक, शर्फेन, मिचेल सँडनर, शार्दूल, ट्रेंट, जसप्रीत, मयंक मार्कंडे. नाही, समोरच्या टीमची पूर्ण लाल करायला आले ते. लाल पिवळी जी होणार असेल ती, पण केल्याशिवाय सोडणार नाही. पूर्ण 2020चा स्क्वॉड दिसतोय बरं तुम्हाला. नीट सांगतो, थोडंसं नीट लक्ष द्या. रोहित शर्मा होता तिथं, लेफ्ट हँडेड एक प्लेयर होता,
ओपनिंगला कोण होता तो सांगा. त्याच्या जागेवर रायल रिकल्टन आलाय. तो बी विकेट किपर होता. रायल रिकल्टन पण विकेट किपर आहे. 3 नंबरला त्यांचा विकेट किपर खेळायचा आहे जो इंडियन होता. इथं टिळक वर्मा खेळतोय. तिथं पण तो पण लेफ्टी होता, हा पण लेफ्टी, फक्त तो विकेट किपर होता. या दोघांची नावं सांगून द्या. मी तुम्हाला एकदम मानून जाईल. एकदम मुंबईचे पक्के फॅन असं. इथं सूर्यकुमार यादव ॲट 4. इथं परफेक्ट ना इथपर्यंत. ॲट 5ला हा इम्पॅक्ट प्लेअर आलाय नमनदीरला आपण बाहेर बसवून देऊ. थांबून घ्या. हार्दिक पांड्या ओके ॲट 5. शर्फेन रदरफोर्ड आलेला आहे. याच्याऐवजी एक वेस्ट इंडिज प्लेअर होता इथं, क्विंटन डिकॉक. 1 नंबर भाऊ साऊथ आफ्रिकेनचा, म्हणजे तो रायल रिकल्टनच्या जागी. परफेक्ट झाला इथपर्यंत. नेक्स्ट प्लेअरचं पण नाव सांगून द्या पटापट. नंतर शर्फेन रदरफोर्ड, डिकॉक एकदम परफेक्ट. क्विंटन डिकॉक आहे तिथं. नंतर इथं शर्फेन रदरफोर्डच्या ऐवजी एक वेस्ट इंडिज प्लेअर होता जो की लेजेंडरी होता, तो राहायचा. 2020 सांगतोय. मिचेल सँडर आलेला आहे जो की लेफ्ट हँडेड बॉलर आहे, म्हणजे लेफ्ट आर्म स्पिनर आहे. म्हणजे त्याच्याऐवजी पण यांच्याकडे एक प्लेअर होता जो की हार्दिकचा भाऊ आहे, आपले महान कुणाल पंड्या भाऊ, जो इथे खेळत होता. ठीक आहे. शार्दुल ठाकूर आला आहे. पोलार्ड एकदम परफेक्ट. आणि इथं ईशान किशन होता. म्हणजे बघा, रोहित नंतर येतो क्विंटन डिकॉक नंतर ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, पोलार्ड, कुणाल पंड्या, शार्दुल ठाकूर आहे ना. शार्दुल ठाकूरच्या जागेवर फक्त इथं तो हा होता, ऑस्ट्रेलियाचा काय नाव त्याचं, ऑलराऊंडर होता एक, काहीतरी नाव यार, आत्ता लक्षात होतं, विसरलो मित्रांनो, सॉरी. सांगतो मी तुम्हाला नाव. नंतर इथं ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडेच्या ऐवजी फक्त राहुल चहर होता. पूर्ण ओजी स्क्वॉड त्यांनी बॅक करून घेतला आहे. आता माहीत नाही हा फक्त रदरफोर्ड किती खेळेल, पण इथे सगळे मारणारे, सगळे. बेअरस्टो हवा होता. बेअरस्टो कुठे बसवला असता रिकल्टनच्या ऐवजी? मी बसवायचं म्हटलं ना, बेअरस्टोला बसवलं म्हटलं ना, तर मी रदरफोर्डच्या जागेवर बसवेल. रदरफोर्डच्या जागेवर मी बेअरस्टो बसवेल. मला रदरफोर्डपेक्षा बेअरस्टो कधी पण बेटर वाटतो. रिकल्टन मी ओपनिंगलाच ठेवणार, रिकल्टन बदलणार नाही. मग रोहितला मी ॲट 3 पाठवू शकतो, मग बेअरस्टोला ओपनिंगला पाठवायचं असेल तर. भाई ओजी स्क्वाड केला है. CSK के लिए खास है तस्वीर. ब्रेविस बाकी फैंस की तरह दिखे भावुक. अब तेरी जिम्मेदारी, यह सिर्फ एक बैट नहीं, एक जिम्मेदारी है, एक विरासत है. चला मग मित्रांनो. नाही रोहित नको. अरे हा रोहित नको आलो. ठीक आहे भाऊ, तू म्हणशील तसं रोहितने हलवायचा. रोहित आणि रिकल्टनची ओपनिंग देऊन देऊ, लेफ्ट हँड राईट हँड, कारण की रिकल्टन मी लय मारतो, फक्त नाही जमणार. ठीक आहे बाय. रिकल्टन हे दोघी ओपनिंगला. ॲट 3ला आपण पाठवू टिळक वर्मा, ॲट 4 सूर्यादादा. जर बॅटिंग फर्स्ट असली तर ॲट 5 नमनदीर, ॲट 6 पंड्या. शर्फेन रदरफोर्ड इथं फीड बसत नाही आहे, मग एक काम करू, शर्फेन रदरफोर्डला आपण नमनदीरच्या जागी पाठवू आणि नमनदीरला घेऊन आपण पाठवू शर्फेन रदरफोर्डच्या जागी. नमनदीर फिनिशिंग रोल जबरदस्त करतो. नंतर मिचेल सँडर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडेला आपण पाठवू इम्पॅक्ट प्लेअर. एकदम परफेक्ट टीम आहे, थोडी बी चेंज करायचं नाही. आणि जर बेअरस्टो आणला ना तर फक्त रदरफोर्ड काढून टाकू आणि रदरफोर्डच्या जागी आपण बेअरस्टोला बसवायचं म्हटलं ना तर फक्त टिळक वर्मा 4, सूर्यादादा 5ला कसा जाईल? मग बेअरस्टो बसवायचा कुठे? दॅट्स द क्वेश्चन. मग एक काम करू, रदरफोर्डला काढून टाकला. नमनदीरला आपण ठेवून घेऊ. मग नमनदीरला प्लेइंग 11मध्ये ठेवू. जाऊ दे प्लेइंग 11, अजून आपल्याला लईच गोष्टी बोलायच्या आहे. रदरफोर्डला इम्पॅक्ट प्लेअर, तू म्हणशील तसं भाऊ. द डिफीट इज अनॲक्सेप्टेबल. वी डिडंट लॉस्ट बिकॉज ऑफ ट्रान्झिशन, वी लॉस्ट बिकॉज ऑफ पुअर प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजी. 1 नंबर. याला म्हणतात कान शिळ्यात लावणं. काय बोललाय माहिती का जतेश्वर पुजारा?
चेतेश्वर पुजाराने सरळ सांगितले की हा फक्त जे ट्रान्झिशन झालं आहे ना त्याच्यामुळे लॉस नाही झाला आहे. जे इंडियन टीमचं ट्रान्झिशन झालं आहे, काही प्लेयर्स गेले काही प्लेयर्स आले, याच्यामुळे नाही लॉस झाला. हा लॉस फक्त प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी खराब असल्यामुळे झालेला आहे. 1 नंबर म्हणून गेला भाऊ, पटलं मला. कधी बोलत नाहीस तू, आज बोलून गेलास. ये काय म्हटलंय, शर्मनाक बोना कहा कहने जाने पर भावुक हुए दक्षिण अफ्रीकी कप्तान टेम्बा बाउआ. हमने दुनिया भर में अश्वेत लोगों को खिलाफ भारतीयों से इसकी उम्मीद नहीं थी. कई काले रंग के होने के तीसरी दुनिया. ठीक आहे, जाऊ दे रे, बोललं गेलं तोंडात नाही एवढं काय. विराट कर्णधार असताना 8 वर्षात 2 सामने हारले. विराट कोहली कर्णधार नसल्यापासून केवळ 1 वर्षात 4 सामने हारले. अरे वा. जसप्रीत बुमराह बरोबर म्हटला होता, विराट कोहलीला आमची गरज नाही आहे, आपल्याला विराट कोहलीची गरज आहे. हे जे RRचा जो ॲडमिन आहे ना, तो CSK वाल्यांची एवढी जळवतोय, बस कधी. अवर जड्डू, त्याचे कॅप्शन्स बघा, अवर जड्डू, आमचा जडेजा वगैरे डायरेक्ट असे येतात. विच इज द बिगेस्ट ट्रेड एव्हर इन IPL हिस्ट्री. बिगेस्ट ट्रेड पंड्या भाऊ. आला मोठे पैसे घेऊन, आला मोठा ट्रोल घेऊन. आणि जडेजा पण म्हणू शकतो आपण, भाऊ गेला कमी पैशात आणि इकडं मजबूत रडगराणं करून गेलाय. हे बा, हेच सांगत होतो. 18 करोड आणि 14 करोड कसं काय जाऊ शकतो. टेम्बा बाउआ ॲज अ टेस्ट कॅप्टन 1-1-1-1 ड्रॉ 1-1-1 सगळ्या 1 झाल्या रे. टेम्बा मेरा टेम्बा. चला मग गाईज, आजचा लाईव्ह आपण इथं संपूया. होपफुली उद्याचा आपण यूट्यूबला लाईव्ह घेऊ शकू. मला यूट्यूबला लाईव्ह घेण्याची खूप हौस आहे. ठीक आहे, तर सगळ्यांनी सपोर्ट करा वगैरे, चालेल. तुमच्या मित्रांना वगैरे पण सांगा, सबस्क्राईब करून ठेवा. काही जण अजून पण सबस्क्राईब करत नाही आहे, सबस्क्राईब करून ठेवा यूट्यूबचं चॅनल. चालतंय, मग सगळ्यांनी काळजी घ्या. आजच्या गप्पा इथं थांबवू आपण. चलो बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम.